विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक व तुमचे आमचे उद्धार करते परमपिता परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी त्रिवार वंदन व सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका आपल्या सर्वांना सविनय जय भीम. भगवान बुद्ध धम्मपदातील पहिल्या गाथेमध्ये सांगतात, मनोपुबंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्येन भासती वा करोती वा ततो न दुःख मनवेती चक्कांग वहतो पद. या गाथेचा अर्थ असा होतो की सर्व धर्म चित्त प्रवृत्ती प्रथम मनात उत्पन्न होतात. मनच प्रमुख आहे आणि सर्व धर्म हे मनोमय आहेत. म्हणजे ज्या काही गोष्टी होतात त्या आधी कुठं मनामध्ये येतात. आता आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं नाही हे कुठे येते? मनामध्ये येते. असा विचार मनामध्ये येतो. चोरी करायची हे आधी मनात येते आणि मनात आल्यामुळे माणूस चोरी करतो. एखाद्याची मदत करायची हे आधी मनात येते आणि ते मनात आल्यामुळे माणूस एखाद्याची मदत करतो. म्हणजे ज्या काही गोष्टी मनात येतात त्याच गोष्टी माणूस करत असतो. भगवान बुद्ध सांगतात की ज्या गोष्टी तुमच्या मनात येतात त्याच गोष्टी तुम्ही करता, मग त्या चांगल्या असो की वाईट असो. बुद्ध सांगतात, तुम्ही जर मलिन मनाने वाईट मनाने एखादं कर्म केलं, एखाद्याशी तुम्ही वाईट मनाने बोलले, तर तुमच्या पाठीमागे दुःख लागते. जसे बैलगाडीचे चाक बैलगाडीच्या पाठीमागे धावत राहतात, तसंच दुःखही तुमच्या पाठीमागे धावत राहते. का धावत राहते? कारण तुमचं चित्त मलिन आहे, तुमचं मन मलिन आहे. आणि मलिन चित्त कधीच कोणाची मदत करू शकत नाही, कधीच कोणाला रुपयाही देऊ शकत नाही, कारण ते मलिन असते. मलिन चित्त म्हणजे थोडक्यात घेण्याचं त्याला कळते, स्वतःचा स्वार्थ साधण्याचा फक्त विचार करतो. असा व्यक्ती कधीच सुखी होत नाही, तर तो नेहमी दुःखी होतो. का? कारण त्याचं चित्त मलिन आहे. भगवान बुद्धांनी जसं सांगितलं की जो व्यक्ती मलिन मनाने एखादं कर्म करतो, एखाद्याचं वाईट कर्म करतो, एखाद्याला वाईट बोलतो, असा व्यक्ती कधीच सुखी नसतो, तर तो नेहमीच दुःखी असतो. भगवान बुद्धांनी या विषयात एक कथा सांगितलेली आहे. भगवान बुद्ध सांगतात की कोणातरी एका मोठ्या सम्राटाच्या राजाच्या दारामध्ये दोन मित्र आले. दोन मित्र आल्याच्या नंतर त्यांनी ते सम्राटाचं घर, जे काही महल असतो, बंगला असतो, तो पाहिला. आणि पाहिल्याच्या नंतर त्यातल्या एका जणानं विचार केला की अरे बापरे, किती मोठा आणि किती सुंदर महल आहे, किती चांगलं घर आहे, किती मोठा बंगला आहे. या महालामध्ये कितीतरी लोक राहत असणार आणि या महालाचा जो कोणी राजा आहे तो नक्कीच लोकांची चांगली मदत करत असणार. जर का या महालाचा राजा मी असतो तर मी सुद्धा खूप लोकांची मदत केली असती, खूप लोकांचं चांगलं मी केलं असतं, भलं मी केलं असतं, असा एक जण म्हणतो. आणि त्याचा दुसरा जो मित्र असतो तो म्हणतो की या महालाचा जर का मी राजा असतो तर मी रोज वेगवेगळ्या मुलींसोबत, महिलांसोबत संबंध ठेवले असते, म्हणजे खूप ऐश केली असती. आणि जर का माझं म्हणणं कोणी ऐकत नसेल तर मी त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवून त्याचा जीव घेतला असता, त्याला मारून टाकलं असतं, त्याला मी अशी शिक्षा दिली असती, मी खूप मौजमस्ती केली असती जर का मी या मोठ्या बंगल्यामध्ये किंवा या महलामध्ये राजा असतो. बुद्धाने सांगितल्याप्रमाणे एक व्यक्ती वाईट विचार करतो आणि एक व्यक्ती चांगला विचार करतो. थोड्या वेळानं रात्र होते आणि रात्र झाल्यामुळे हे दोघेही मित्र त्याच महलाच्या बाहेर झोपी जातात. आणि झोपल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेमध्ये त्या महलाचा जो कोणी राजा असतो तो राजा तिथून जात असतो. जाता जाता त्या महलाचा राजा त्या ठिकाणाहून जाता जाता त्या रथामध्ये तो राजा बसलेला असतो. त्या रथाचा जो काही चक्का असतो, चाक असतं, ते त्या वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीच्या मित्राच्या अंगावरून जातं आणि ते चाक त्याच्या अंगावरून गेल्यामुळं तो तिथंच मृत्यूला प्राप्त होतो.
हा मृत्यूला प्राप्त झाल्यामुळं चांगला विचार करणारा त्याचा जो मित्र असतो तो आरडाओरडा करतो. हा आरडाओरडा ऐकल्याच्या नंतर राजा थांबतो आणि राजा थांबल्याच्या नंतर खाली उतरून पाहतो तर एक मृत व्यक्ती पडलेला आहे. तो जवळ येतो आणि त्याच्या मित्राला विचारतो की कसं काय झालं. तर तो त्याचा मित्र सांगतो की तुमच्या रथाच्या चाकाखाली हा आला, तुमची रथगाडी ह्याच्या अंगावरून गेली म्हणून हा मृत्यूला प्राप्त झाला. हा मृत्यूला प्राप्त झाला. तेव्हा राजा खूप दुःखी होतो. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येते. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येते त्याचं कारण असं की राजाला एकही मुलगा नसतो. लग्न होऊन खूप दिवस झालेले असतात परंतु त्याला मुलबाळ काहीच नसते. राजा म्हणते ठीक आहे, हा मृत्यूला प्राप्त झाला, काही हरकत नाही, तू माझ्यासोबत चल, तुला मी माझा मुलगा म्हणून स्वीकारतो, तुला मी दत्तक घेतो. आणि राजा त्या मुलाला दत्तक घेतो आणि त्या महलाचा पुढे चालून राजा बनवतो. आणि तोच मुलगा जो चांगला विचार करत होता, जो असा विचार करत होता की मी जर या महलाचा राजा झालो किंवा राजा असतो तर मी कितीतरी लोकांची मदत केली असती, मी कितीतरी लोकांचं भलं केलं असतं, तोच मुलगा पुढे चालून त्या महलाचा राजा होतो आणि कितीतरी लोकांची मदत करतो, कितीतरी लोकांचं भलं करतो. म्हणजे बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे जसा माणूस विचार करतो तसाच माणूस बनतो. या व्यक्तीने काय विचार केला होता, या मित्राने काय विचार केला होता की या महलाचा जर का मी राजा झालो तर मी नक्कीच बऱ्याच लोकांची मदत करेल आणि बऱ्याच लोकांचं भलं करेल, असा विचार केला आणि ते साक्षात घडलं. तो त्या महलाचा राजा झाला, त्या राज्याचा राजा झाला आणि बऱ्याच लोकांची त्याने मदत केली. परंतु जो त्याचा मित्र दुसरा होता त्याने वाईट विचार केला होता. त्याने असा विचार केला होता की मी या महलाचा जर राजा झालो, या राज्याचा जर राजा झालो तर मी कितीतरी मुलींचा उपभोग करेल आणि ज्या महिला माझं ऐकणार नाहीत त्यांना मी हत्तीच्या पायाखाली तुडून त्यांचा जीव घेईल. म्हणजे भगवान बुद्धांनी जसं सांगितलं, जो व्यक्ती वाईट कर्म करतो तो व्यक्ती कधीच सुखी राहू शकत नाही. त्याने वाईट विचार केला म्हणून तो लगेच मृत्यूला प्राप्त झाला, परंतु चांगला विचार करणारा व्यक्ती त्या महलाचा राजा झाला. म्हणून भगवान बुद्ध सांगतात, सब पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा सचित पर्योदपणं एतं बुद्धान शासन. आयुष्यामध्ये कधीच अकुशल कर्म करू नका, नेहमी कुशल कर्म करा. मनामध्ये चांगले विचार ठेवा. मनामध्ये चांगले विचार ठेवून स्वतःच्या चित्ताला, मनाला आरशासारखं निर्मळ ठेवा. कारण ज्याचं चित्त आरशासारखं निर्मळ असते त्याच्या चित्तामध्ये कधीच वाईट विचार येत नाही आणि त्याच्या चित्तामध्ये वाईट विचार न आल्यामुळं त्याच्या वाट्याला कधीच दुःख येत नाही. ज्याचं चित्त आरशासारखं आहे तो कधीच वाईट कर्म करू शकत नाही. नेहमीच तो कुशल कर्म करतो, लोकांची मदत करतो, लोकांसोबत चांगलं बोलतो, म्हणून त्याचं नाव लौकिक होतं आणि तो प्रसिद्धी पावतो. लोक त्याचं नाव घेतात, त्याला चांगलं बोलतात. परंतु जो व्यक्ती धम्माचं आचरण करत नाही, धम्माचं पालन करत नाही, स्वतःच्या चित्तामध्ये खूप द्वेष बाळगतो, खूप राग बाळगतो, खूप वाईट विचार बाळगतो, तो व्यक्ती कधीच चांगले कर्म करू शकत नाही. तो नेहमी अकुशल कर्म करतो, एखाद्याला मारतो, एखादी चोरी करतो, एखाद्याला शिवीगाळी करतो, पण तो नेहमी दुःखी असतो. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या चित्ताला आरशासारखं निर्मळ ठेवा. सुखी राहा, शांती राहा, समाधानी राहा. हीच आम्हाला भगवान बुद्धांची शिकवण आहे. आपल्या सर्वांनाच भगवान बुद्धांच्या मुखातून निघालेली ही जी काही गाथा आहे, ही जी काही कहाणी आहे, या ठिकाणी मी सांगितलेली आहे. आपल्या सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान टिकून राहू अशी मंगल कामना करतो आणि माझ्या छोट्याशा धम्मदेशनीला याच ठिकाणी थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय.